स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे टेट परीक्षा देणार आहे त्यांना आतापर्यंत जे विद्यार्थी वाट बघत होते त्या निर्णयाची, तो निर्णय आता लागलेला आहे. तो निर्णय म्हणजेच टेट परीक्षाकरता जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी म्हणजे जे अपेअर असणारे विद्यार्थी आहेत ते अपेअर असणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी अपेअर असणारे विद्यार्थी सर्व टेट परीक्षा देऊ शकतील असा हा GR आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कालचा GR आहे. पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत तरतूद सुधारित करणे. शालेय क्रीडा विभागाचे हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला दिसत आहे 2 मे 2025चे हे परिपत्रक आहे. बघा, संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. शासन निर्णय संकीर्ण या ठिकाणी 10/11/2022चा जो GR होता त्यामधचं शासन निर्णय संदर्भ दिला आहे, त्या संदर्भात बदल करण्यात येत आहे म्हणून प्रस्तावना. बघा यामध्ये नेमकं काय आहे ते बघू. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन 2017मध्ये अशा प्रकारची पहिली व सन 2022मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर 2025मध्ये या प्रकारची अशी तिसरी चाचणी या ठिकाणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्ष व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास 3 वर्ष इतके अंतर आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यास कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीत प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. पहा, उमेदवारांना कोणतेच यांनी एक उदाहरण दिलेलं आहे शासनाने, म्हणजे या परिपत्रकाच्या माध्यमातून. एक UPSCसाठी अपेअर असलेले विद्यार्थी भरू शकतात, MPSCसाठी सुद्धा अपेअर असलेले विद्यार्थी भरू शकतात, त्यांनासुद्धा संधी दिली जाते. तर ही पार्श्वभूमी विचारात घेता म्हणजे याचा आम्ही संदर्भ घेऊन शिक्षक अभियोग्यता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबत प्रस्ताव व त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. पहा, MPSC आणि UPSCचं त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि त्यानुसारच हे बदल करण्यात आला. पहा, शोषित शुद्धीपत्रक, पहा त्या परिपत्रात कोणता बदल करण्यात आला. पहा, संदर्भाधीन शासन निर्णय 10/11/2022चा जो निर्णय होता, परिच्छेद क्रमांक 3 येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. या तरतुदीऐवजी पहा बदल कोणता केला आता त्याच्यात. शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र राहतील. पहा, किमान आवश्यक असणारी पात्रता या ठिकाणी हे चाचणीकरता हे पात्र राहते. त्यासाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत अंतिम वर्षाच्या, पहा इथं दिलेलं आहे अंतिम वर्षाच्या सत्राच्या जे परीक्षा असेल त्याच्यात तुम्ही प्रविष्ट असाल तर तुम्ही या ठिकाणी ही टेट परीक्षा देऊ शकता. परंतु शैक्षणिक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये, पर्यायाने त्याचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक पदभरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो फायनल इयरची जी एक्झाम आहे ते जर झाली असेल आणि तुम्ही जर अंतिम वर्षाचा असताना फॉर्म भरला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जेव्हापर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही, तोही रिझल्ट 1 महिन्याच्या आत जर लागला आणि गुण जेव्हा तुम्ही दाखवाल की आम्ही पास झालो आहे,
तरच तुम्हाला ते टेट परीक्षा ग्राह्य पकडल्या जाणार आहे, अन्यथा तो तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तसाच ठेवला जाणार आहे, इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा तो ग्राह्य पकडला जाणार आहे, अन्यथा ग्राह्य पकडला जाणार नाही. 1 महिन्याची मुदत त्या ठिकाणी दिली आहे. म्हणजे जे काही D.Ed. B.Ed. झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट मात्र 1 महिन्याच्या आत लागणं गरजेचं असणार आहे. म्हणजे यातूनच समजून येते की महाराष्ट्र राज्य परिषद पुणे 1 महिन्याच्या आत आपला रिझल्ट लावतील. पहा, उपरोक्त करण्यात आलेली तरतूद हे 2025 व त्यापुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व टेटसाठी लागू असणार आहे. पहा, हा जो निर्णय आहे सर्व टेटसाठी, म्हणजे ही या टेटपासून समोर पुढे, आणि हे शुद्धीपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे. पहा, ही आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत विद्यार्थी म्हणत होते की सर आम्हाला ग्राह्य पकडलं पाहिजे, आम्हाला ग्राह्य पकडलं पाहिजे, आम्हाला परीक्षा देता आली पाहिजे. त्या सर्व विद्यार्थ्यांना आता हे वेळेवर थोड्या काही दिवसापूर्वीच आता नोटिफिकेशन आलेलं आहे. परीक्षासुद्धा आपल्याला डेट माहीत आहे, कोणत्या याच्यात फॉर्म भरणेसुद्धा चालू आहे. आणि आता तुम्ही नेमकं याच्यात काय करणार आहात, पण जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र संधी आहे, आणि ही संधी विद्यार्थी मित्रांनो मात्र गमवू नका. टेटसाठी जे D.Ed. B.Ed. ला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. या GRचा फायदा आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. आपण लायबल झालेलो आहोत आणि परीक्षेचं फॉर्मसुद्धा लवकरात लवकर भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हेच आपल्याकरिता महत्त्वाचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेटकरिता सबस्क्राईब करा. धन्यवाद.